रोहिणीला का कामाला तुलक काय? रोहिणी कामाला तुला का म्हणते देऊ दादा आम्ही बरोबर नाही मावतर बरोबर नाही हे बा खूप जणांची कमेंट होत्या की रोहिणी काम करत नाहीये माहेरी आल्यापासून जाऊन आल्यापासून रोहिणी कामच करत नाहीये. हे बघा किती मोठे कपडे. काय लावलं काय जीवर यायला लागलं का तुला आता कशाचं पहिल्यापेक्षा? कशाचं आणि आईकडे चला म्हणती घडी घडी. काल कोणी जायचं मग जेवायला कोण करणार आहे? काय करायचं तुम्हाला सांगितलं इकडे बा रोहिणी काम करते आणि इकडे दाखवत तुम्हाला इकडं बघा. हे बा इकडं रोहिणीला का कामाला तुलक काय? रोहिणी कामाला तुला का म्हणते देऊ दादा आम्ही बस ते कपडे धुवायली ना आम्ही बसलो. हा नमस्कार कामाला तुला का म्हणते तिला? नमस्कार पिऊ दादा. तुझे ते पप्पा घंट्यांचे कुठे पैसे आहे? नाही फिटले पाहिजे का तुझे पप्पा कुठे आहे? मग काय म्हणली? घंट्यांचे पैसे नाही फिटले पाहिजे का? तुम्ही थोडी केलं ते मग कोण केलं माझेच पैसे होते ते. ना तिकडं दादानं मी केलं. कशाला खोटं बोलती? हा माझे पैसे होते म्हणते. बराशील गेलता काय मग किती खाणले? मी दिलं ना की तुम्हाला 2 लाख रुपये. हा 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 काय नव्हते दिले. कशाला खोटं बोलतो तू पब्लिक पुढं? खोटं जे खोटं नाही ते खोटंच बोलणार आहे ना मी. खरंच बोलणार आहे ना. आता रोहिणीचे बी केस देऊ विसरू. मी नाही देत. ती सावतर आहे म्हणला ना रे तुला. का मग आपण करू आता. आता तू जास्त बोलू नको बरं रामा. तू आता मग खाऊ नको बरं का. तिला पण जीव आहे. जीव आहे तर मग बी जीव आहे ना. मग तू दे घालून मग. मी कशाला देऊ? मग डोकं इचलून पाय एका सुनेला लाड लावते आई तू मला दे घालून मग बी जीव आहे. आणि एका सुनेला बघा कशी वेणी घालून द्यायची. तुला पटतं का गाई? पटते मला. हा मला जे जीव लावते त्याला मी जीव लावते. रोहिणी जीवन लावत का? नाही रोहिणी इकडे बर इकडे पिऊ पिऊ चल चल. माझ्या बाईला स्वेटर आणलं मी. स्वेटर दाखवू का बाईला आणेल? हो हृदयाला आणलं एक म्हणे. आण लवकर. तुला खरं वाटतंय का? दाखवून काढून. दादा कुठे गेला दादा? दादा गेले बाय. इथे ठेव ना. नगरूनच आणलं 550 रुपये. तुला तुझ्या पप्पाने आणलं तुला तुझ्या मावशीने आणलं. दाखव का? रोहिणी झाली कामावाली. वहिनी झाली मालकीन बाई. हा हे बा किती आणलं असं गेस करून सांगा बरं. मस्त आहे का नाही? सुंदर ते ज्ञान उभावी ते टोराया. चला उठवा बाईला आता. काम राहिले मग फोन नेऊन ठेवला ना होती ना. इथे ठेवला झोपेवर. या दोघींना एक दिवसाचं काम वाटून द्यायला आहे. काम बाकी जा बाईला. नाही हो काम राहिले बरं का. कपडे राहिले. ड्रेस मी आणलं ना मग ते. मला का आणतो रे भविष्य. काय ते आणायचं आणू दे. बोल ना हातात किती आहे ना तुला. हसती. म्हणले मालिकीच्या घरी माझ्या भावाच्या घरी घेऊन चाल ना. चल फोन ठेव. हा काम
ती नुसती म्हणते घेऊन बस मला. अरे तुम्ही असं बे टाइम झोप घालता म्हणून ती रात्री उठून बसती ना. आंघोळ केल्यावर लेकरं झोपतात भैया कोणते बी. आंघोळ घातली का तो? मग मला वाटलं आंघोळ घालत बाकी म्हणून थांबलो मी नाही रे व्हिडिओ साठी. भाऊ, आंघोळ घातली पिवळीला तिला. तुझ्या आधी आंघोळ झाली त्याच्या. दिवसभर तुम्ही एकच झोप देते, एकच. तुलाच माहितीये. मला माहिती म्हणून मला माहिती दिवस. चल आवर लवकर, दुसऱ्या घराचं काम बी बाकी. अगं फरशा राहिले अजून. वहिनी काही नाही करत का? वहिनी टोपल्यावर भांडे घासले. वहिनी स्वयंपाक करते माहितीये का तुला? दादा पोळ्या करून दिल्या तिने, चुरमा केला खाल्ला आणि आता खिचडी करतो आपल्याला. पण मी आता बाई उठल्यावर घेतो थोडा व्हिडिओ. चला. तेच जणांनी कमेंट केली की रोहिणी तू व्हिडिओ खूप छान काढती. सगळ्यांना थँक्यू. मी घेत जाईन थोडं थोडं तरी शूट करायचं. चला आपण थोडं आजीला घेऊ. चला चल भेटतो. बघा अजून स्वयंपाक सगळंच राहिला आमचा. आजी रितू रितू स्वामिनी तू का बरं बसली अशी? मला सांग बर का रितू. मला तू सांग तू अशी कोण बसते तर. आम्ही कारण असं का बसलेलो आहे दोघी बायले की तुम्हाला सांगतो. आता जरी तुला झोक्यातून काढून आणलं मी म्हणजे चला थोडंफार बाहेर दरवाजापाशी बसूया. त्यामुळे ऋतूला थोडा वेळ बसले मी बाहेर बसायला थोडा वेळ. बघा आमचं पूर्ण लक्ष आमच्या पप्पाकडे. पूर्ण लक्ष. कधी आम्हाला माझी पप्पा घेते म्हणून. कोण सांगण्या पोरीला. पप्पाने घेतला नाही पाहिजे तुला उठल्या बरोबर. हा स्वामीनी स्वामी पप्पा नाही घेतलं उठल्या बरोबर. बघा कोणासाठी जायचं? पप्पाकडे जायचं. चल कुठं जायचं आता पप्पाला आणि तुम्हाला? आम्ही फिरायला. हो का? आम्ही नवीन ब्लॉग मध्ये भेटतो. का बरं? आता आम्ही लवकर उठलो आज. घंटा झाली नुसतं घंटाभर झोपली पोरगी नुसती घंटाभर. नमस्कार. विठ्ठल 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 ज्ञानदेव माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. सध्यास मूड नाही सध्यास मूड नाही. मूड असल्यावर मग आम्ही विठ्ठल विठ्ठल करतो. आणि आता परी बी येईन शाळेतून आहे ना. आई गेल्या आणाल परील शाळेत. वित्तू हे माझं वित्तू. चल आजीकडे जाऊ आपण. चल आजीकडे जाऊ आपण. जा आजीला घे बरं जरासं. बघा सांगा बरं का आमच्या दोघी मायले किती जोडी तुम्हाला आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी आवडते का माझी रितू आवडती का आमचे पप्पा चाललेले ते पा मित्रांकडे. बघा दिसलेले तुम्हाला. दिवसभर असंच राहते. बाहेर जायचं बाहेरून घरात यायचं लेकरांना घ्यायचं वर जाऊन बसायचं. सांगा तुम्ही आता. मग थोडा वेळ कामाला सुद्धा जायचं कामावून यायचं. थोडा वेळ तो यायला जेवण करायचं नाश्ता करायला. आता नाश्ता खिचडा झालेला आहे. जेवण म्हणलं तर काय होतं काय माहिती जेवणाचं. आता स्वामिनी स्वामू आमची स्वामिनी कुत्तूला बघायली बाहेर. तिला वाटतं मी बी जावं बाहेर कुत्र्यांसोबत खेळाव काय. जाऊ द्या सध्या असेल. स्वामू तुला आवडतो कुत्तू? स्वामिनी तुला कुत्तू आवडतो? आणायचे कुत्तू. कुत्तू आणायचं छोटं छोटं. अजून काहीच समजत नाही मित्रांनो बाळाला. किती छोटे छोटे छोटेसे बाळ असतात जीवनात. थोडं टीव्हीचा आवाज येत असेल कारण आम्ही टीव्ही बघायली होती. मी मालिका बघायली तेवढं ते म्हणतात की हे काय म्हणतात की व्हिडिओ घे म्हणून मला चला थोडं 5-10 मिनिटच व्हिडिओ.
स्वामिनी तुला आवडत नाही कुत्तू? पिल्लू ए पिल्लू स्वामिनी ए स्वामिनी बाळा काय झाले? ऋतूचं स्वेटर तुम्ही बघितलं असं कसं छान आहे. तिला घालून सुद्धा बघितलं आम्ही स्वेटर कसं येतं. मस्त आलं. चल भेटते एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला नका विसरू. आणि नक्की सबस्क्राईब करायला फक्त 300 का 300च लागते आम्हाला. प्लीज लवकर लवकर आम्हाला सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आम्हाला नक्की करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. नमस्कार. थंडी वाजली का आजी? थंडी वाजली? हो ना बाप्पा थंडी आहे ना. हा का? थंडी आहे ना. थंडी आता हिवाळा लागला आहे ना का म्हणते. हिवाळा चालू झालेला आहे. आता जेवलं की थंडी वाजते. जेवण झालं अंगात थंडी भरून येतील. हाव जेवण झालं आता थोडंफार आराम करणं चालू आहे. हाव लेकरं उठले थोडाफार आजीला झोपू देत नाही लेकरं. हरे राम. हा रामकृष्ण हरी. आजीचा ह्यो झोका चालू राहतो सतत सतत. मग काय लेकरं उठण लेकरं उठण. हम्म. कोण आहे पिलू? बाई उठल्या. माया आपली माय आपली माय. जा जा आपल्या मायकडे जा. झोप झाली ना बाई. माकडे बाईची झोप झाली म्हटलं बाई. झोप झालेली आता. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानदेव माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. तू करणार तू विठ्ठल विठ्ठल कर. तू कर. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रात्री इतके जोर जोर टाळ्या वाजायला लागली. मुक्ताबाई आली. हा कोणची बाई? ही मुक्ताबाई. मुक्ताबाई ही मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई. कोण फुप्पा? मुक्ताबाई काही म्हणता हो तुम्ही. मुक्ताबाई आणि विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हे इकडे वाजायला टाळ. तिकडे दाखव. ही शिकली बेटा आवाज. विठ्ठल 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 विठ्ठल. पिऊ विठ्ठल विठ्ठल कर. बाई हे काय चालू आहे असं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इठ्ठल 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 आपली इठ्ठल आहे ही. चला तेव्हा सांगायची गरज आहे का? नाही ना म्हणजे ही बनायलाच करते. पिऊला कस का दात आला नाही का अजून? पिऊ त्याला ती पिऊ सगळं उशिरा झालेलं. सगळं टुचट रांगणं चलणं आणि गुडघ्यावर उभा राहणं आहे ना. सगळं उशिरा चालू झालेलं. लेट पण थेट असतात. लेट पण थेट असतात. एका महिन्यात रांगली उभा राहिली. एकाच महिन्यात पालती पडली आणि रांगली. पडशील ना माय तू पडशील ना बाला. पडशील ना तू. हिचं बरोबर आहे. ज्या महिन्यात त्या महिन्यात तिने बरोबर केलं आहे नको म्हणते. परिसारखं 1.5 वर्ष झाल्यावर मग दाते का देईन. 1.5 वर्ष मग होई ना आता 1.5 वर्षाची. आता 13वा महिना संपला. 14वा अरे मोठे लागले बरं. चला